अजितदादा, तुमच्याबद्दल मला किती आदर आहे तुम्हाला माहिती आहे. आणि माझी फार इच्छा आहे की तुम्ही मुख्यमंत्री व्हावं. आणि माझी वैयक्तिक इच्छा नाही, महाराष्ट्राच्या हितासाठी तुम्ही मुख्यमंत्री व्हावं. आणि मी फडणवीसांच्या विरुद्ध नाही, एकनाथ शिंदेच्या विरुद्ध नाही. फडणवीसांमुळे, मुख्यमंत्री फडणवीस झाल्यामुळे महाराष्ट्राला एक प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. धोका आहे असं मी म्हणणार नाही, पण म्हणजे आता 30 वर्ष 32 वर्ष मी पाहतोय. सुधाकर नाईकांच्या वेळेस सुधाकर नाईकांच्या मुख्यमंत्री केलं शरद पवार, दिल्लीला गेले शरद पवार साहेब पंतप्रधान होण्यासाठी. त्याच्यानंतर मग कोणाला मुख्यमंत्री केल्यामुळे काय झालं हे आपण सगळं पाहिलेलं आहे. फडणवीस काही हे नाही आहेत, पण दादा महाराष्ट्राला स्थिर ठेवायचं असेल तर दादा तुम्ही मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, बरोबर. पण दादा असं आहे की परवा तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये जे भाषण केलं की उद्योजक लोकांना त्रास देणारे, खंडणी उकळणारे, ब्लॅकमेल करणारे असे जे गुन्हेगार आहेत त्याबद्दल तुम्ही असं सांगितलं की पोलिसांना तुम्ही आदेश दिला आहे की ह्यांना मकोका, महाराष्ट्र ऑर्गनाइज क्रिमिनल कंट्रोल ॲक्ट, मोक्का लावा. दादा, तुमच्या हेतूबद्दल, तुमच्या प्रयत्नांबद्दल मला रिस्पेक्ट आहे. तर कोण लावणार साहेब मोक्का? कोणाला लावणार? तुम्ही खंडणी गोळा करणारे, ब्लॅकमेल करणारे हे जे लोक आहेत त्यांचा डेटा काढलात का? यात 90% पॉलिटिकल लोकांचीच लोक आहेत, राजकीय कार्यकर्तेच आहेत किंवा राजकीय लोकांशी संबंध आहे. असं कोणी उठून मोठ्या कंपनीच्या उद्योजकाकडे खंडणी मागायला जात नाही. त्याला काहीतरी प्रोटेक्शन असतं, ते पोलिसांचंच असतं बरेचदा. तुम्ही सायंटिफिक केस स्टडी डेटा करा ना साहेब. अहो, ज्यांना तुम्ही मोक्का लावू इच्छिता ना पोलिसांच्या मार्फत, त्यांचा मुक्का पोलीस मोक्का घेतात त्यांचा. हे मोक्का आणि मुक्का असं आहे ते. आता जास्त बोलायला लावू नका तुम्हाला, पण फार म्हणजे कळलं ना दादा, तुम्हाला ही भाषा लगेच कळते. म्हणजे मी कसं आपण कसं इथून बोलणारी माणसं दादा, एकदम असं फार डोक्याने ब्रेनने आपल्याला नाही आवडत. तुम्ही कसे फटाके फोडता बोलण्यात तर मलाही आवडतात एकदम. मी तुमच्या सगळ्या कॉमेंट्सला खुश असतो एकदम. मी लगेच लाईक देऊन टाकतो. मी सहसा कोणाला लाईक देत नाही, पण तुमचे सगळे जोक्स आणि कॉमेंट्स वगैरे तुम्ही एकदा सांगितलं 2 व्हीलरवर कोणाकोणाला घेऊन फिरलो मी वगैरे, मी एकदम लाईक देऊन टाकलं मी लगेच. तर हे मुक्का ज्यांना लावायचा ना त्यांचा मुक्का पोलीसवाले आणि राजकीय लोकच घेतात. त्यांना कसा काय मुक्का लावणार? तर मुक्का लावणाऱ्यांना